किती अपेक्षांनी माणूस उद्याचे स्वप्न रंगवत असतो. वेगवेगळ्या उपक्रमांमधून भाग घेऊन हे आमचे विद्यार्थी असे स्वप्न रंगवत होते. शिक्षकांनी दिलेले अभ्यासही पूर्ण करत होते. अभ्यास अपूर्ण राहिला की शिक्षक रागवत होते. त्यांना जसे ते सगळ्यांनाच रागवतात, का तर ते अभ्यासात मागे राहू नये तेवढ्याच शिक्षकांचा प्रांजळ हेतू. रोज इंदुरे सारख्या ठिकाणाहून शाळेत येणं, अभ्यास करणे, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेणे, घरी गेल्यानंतर परत शाळेचा अभ्यास करणे किती छान चाललं होतं आमच्या लाडक्या विद्यार्थ्यांचे. पण क्षणात ही धावपळ संपली आणि होत्याचं नव्हतं झालं. त्यांचे फोटो पाहिले तरी मन भरून येतं आता, आणि आयुष्यात किती क्षणभंगूर आहे याची प्रचिती येते. जेव्हा ही बातमी ऐकली, आपले लाडके विद्यार्थी या जगात नाही, शिक्षकाच्या आयुष्यात यासारखे दुःख आणि मन सुन्न करणारा हा प्रसंग आहे. अगदी हतबल असल्यासारखं वाटलं. जनता इंग्लिश स्कूल दिंडोरी या आमच्या शाळेवर तर दुःखाचा डोंगरच कोसळलाय. कारण आमचे एक नाही, दोन नाही, तब्बल 5 लेकरं या अपघाताने आमच्याकडून हिरावून नेली. नावाप्रमाणे गुणवान असणारी गुणवंती, सगळ्या कार्यक्रमात भाग घेणारी सृष्टी, श्रावणी, श्रद्धा आणि श्रेयस दरगोडे, सगळी लेकरं आज आमच्या समोर नाही. शाळेच्या अंगणात गजबज होते या लेकरांची, पण आज शांतता पसरली आहे. खूप आठवणी येते त्यांची. रोज हातात पुस्तक, डोळ्यात उद्याची स्वप्न घेऊन येणारी ही आमची लाडकी लेकरं एका गोष्टीसारखे या विहिरीच्या पाण्यात हरवली. कार्यक्रम आटपून आनंदाने परत येताना अचानक आलेल्या या काळजाला भिडणाऱ्या प्रसंगाने संपूर्ण जनता इंग्लिश दिंडोरी परिवार व दिंडोरी परिसर शोकसागरात बुडालाय. शाळेच्या प्रत्येक कोपऱ्यात तुमची आठवण दडलेली आहे लेकरांनो. आज तुम्ही आमच्यात नाही ही जाणीव मनाला खूप चटका लावून देणारी आहे. तुमच्याशी असणारा जिव्हाळा शब्दात व्यक्त करू शकत नाही. हे दुःख केवळ तुमच्या कुटुंबाचे नाही, तर संपूर्ण शालेय परिवाराचे. आमची सृष्टी खूप शांत स्वभावाची, दिलेला अभ्यास गुपचूप पूर्ण करणारी, मित्रमैत्रिणींमध्ये रमणारी, आणि त्याच्या तासाला तुझी आठवण सदैव येणारच. लेकरांना वाईट याचं वाटतंय की कोणालाही कल्पना सुद्धा करवत नाही. ज्यावेळेस पाण्यात बुडून जीवाच्या आकांताने तुम्ही सर्वजण मदतीसाठी आक्रोश करत होते, मदत मिळाली ही तुम्हाला किती त्रास झाला असेल तुम्हाला त्या शेवटच्या क्षणाला सुद्धा. पण आम्हा सर्वांचे दुर्दैव की आम्ही तुम्हाला कितीही साथ घातली तरी तुम्ही प्रतिसाद देणार नाहीये. हे सत्य आम्हालाही स्वीकारावं लागणार आहे. शिक्षक म्हणून तुमच्या आई वडिलांनी एवढेच उलट काही पटीने जास्त प्रेम आणि काळजी घेण्याचा प्रयत्न केलाय. आज तुमच्या नसण्याने डोळ्यात अश्रू, मनात वेदना आणि शब्दही हरवले लेकरांनो. पण तुमच्या आठवणींचे दीप मात्र सदैव मनात तेवत राहतील. तुमच्या कुटुंबियांना हे दुःख पेलण्याची ताकद ईश्वर देव हीच प्रार्थना. आणि हे ईश्वरा, माझ्या या 5 फुलांना त्यांच्या आत्म्याला शांती दे, हीच आमची मनापासून प्रार्थना. प्रत्येक पालकांनी रस्ता सुरक्षिततेसंदर्भात निगडीत असणाऱ्या प्रत्येक घटकांनी ही घटना बघितल्यानंतर काळजात धस झाल्याशिवाय राहिला नसेल. त्यामुळे आपल्या लेकरांची काळजी घेणे, विशेष करून शाळेत सोडताना आणि घेऊन जाताना किंवा कुठेही बाहेर पडल्यानंतर परत घरी येताना काळजीने वाहन चालवणे, वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवणे आणि सतर्कता बाळगणे, याशिवाय आपण इथून पुढे काही करू शकत नाही. विद्यार्थ्यांना सोडताना आणि घेऊन जाताना कृपया काळजी घ्यावी हीच मी विनंती सर्वांना करेन. माझी शब्द सुमनरूपी श्रद्धांजली माझ्या या लाडक्या लेकरांसाठी. श्रीमती साधना पेलमहारे संदान, शोकाकुल संपूर्ण जनता इंग्लिश स्कूल दिंडोरी परिवार.